तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सकाळ स्वास्थ्यमच्या या उपक्रमामध्ये, या जागतिक महोत्सवामध्ये. अभिनंदन करते की इतक्या महत्त्वाच्या विषयावर खरं म्हणजे आधी सिनेमा यायला हवा होता, पण तो उशिरा का होईना सिनेमा आला. मला पहिला प्रश्न विचारावासा वाटतो आणि दिग्दर्शक किंवा निर्माते कोणी पण त्याचं उत्तर द्यावं. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावरून प्रेरणा घेऊन हा चित्रपट निघालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी महाराणी तारामती म्हटलेले, आपण या शीर्षकामध्ये छत्रपती सरांबरोबर जेव्हा अभ्यास केला मी त्यावेळेला महाराणी तारामती असं हे नाव होतं त्यात. पण जेव्हा सरांनी सांगितलं की ही फिल्म जेव्हा तुम्ही सिनेमा म्हणून येईल त्यावेळेला ती छत्रपती ताराराणी येऊन दे, कारण की त्यांना छत्रपती हे टायटल मिळालेलं होतं. जयसिंगराव पवार सरांनी सांगितलं हे सांगितलं. येस. हा चित्रपट जो केला म्हणजे छत्रपती तारा राणींवर मोठी व्यक्तिरेखा आहे आणि 1700 ते 1707 हा जो कालावधी आहे यामध्ये औरंगजेबासारख्या महाबलाढ्य मोगल राजाला त्यांनी दमवलं. तर तुम्ही चित्रपट करताना कसा अभ्यास केला या सगळ्या याचा, आणि हा कालखंड असेल किंवा ही व्यक्तिरेखा असेल तर जयसिंगराव पवारांसोबत किती चर्चा झाल्या किंवा अभ्यास, मला प्रोसेस जाणून घ्यायची. खरं प्रोसेस कोविडच्या आधी 1 वर्ष आधी चालू झाली होती ऑलमोस्ट. आणि मी आणि माझे रायटर डॉक्टर सुधीर निकम आम्ही दोघेही त्यांच्याकडे ऑलमोस्ट 3 महिन्याचा आमचा त्यांच्याबरोबरचा चर्चेचा हे होता. पूर्ण चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पहिला ड्राफ्ट जेव्हा रेडी केला स्टोरीचा आणि स्क्रीनप्लेचा, त्याच्यावर मग आमचं डिस्कशन पूर्ण पुढे झालं. त्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस झाले. म्हणजे तो 1 वर्षाचा अख्खं प्रोसेस आम्ही त्याच्यासाठी पार पाडलेलं आहे. क्या बात आहे. निर्माता म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की विमेन सेंट्रिक विषय खूप येतात आहे अलीकडच्या काळामध्ये. सो म्हणजे काय तुम्ही सांगाल? आय थिंक विमेन मेन असं म्हणून कधीही कोणताही निर्माता त्या सिनेमाकडे बघत नसतो. व्हॉट वी जनरली डू इज एखादी स्टोरी आपल्याला जर आपल्याकडे कोणी घेऊन येतं, त्या स्टोरीमध्ये त्या स्क्रिप्टमध्ये किती दम आहे. सो सांगायचं झालं तर ही स्क्रिप्ट किंवा हा पूर्ण पिक्चर किंवा ही फिल्म ही सोनाली माझ्याकडे घेऊन आली इन अ सेन्स की आपण एकत्र हे करू शकतो का. सो जेव्हा मी त्याचे 1 लाईन ऐकली, नंतर नरेशन घेतलं राहुलजींकडनं, तर मला असं वाटलं की ह्या अगोदर कदाचित तुम्हाला कल्पना असेल की ते माहीत नाही, पण गोष्ट एका पैठणीची, चंद्रमुखी हे सिनेमा केले होते. त्यामुळे त्यातही विमेनच अँगल होता इन अ वे. सो जसं कोणीतरी आपल्याला येऊन पिच करतं आणि जर ती स्क्रिप्ट आपल्याला स्टोरी आवडली, आता उद्या समजा जाऊन कोणीतरी एखादी संभाजी महाराजांवरती कोणी जर माझ्याकडे घेऊन आला आणि ती स्क्रिप्ट खूप पॉवरफुल वाटली तर तीही करू. सो आय डोंट थिंक इट इज स्पेसिफिकली विमेन सेंट्रिक, पण येस आय एम प्राऊड. आणि मला असं वाटतं की माझ्या नशिबात ही फिल्म आली, माझ्या नशिबाला ही फिल्म लागली, यासाठी सोनाली आणि राहुल जाधव यांचं खूप मोठा हात आहे. आणि थँक्यू बोथ ऑफ यू. आणि आय एम शुअर की तुम्ही जेव्हा ही फिल्म बघाल त्यावेळेला तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. सोनाली, ही मूळची कल्पना तुमची होती का? म्हणजे त्यांच्या बोलण्यात आलं की सोनाली ही फिल्म घेऊन आली. ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली की या विषयावर सिनेमा करावा आपण? नमस्कार सगळ्यांना, सगळ्या पुणेकरांना आणि अर्थात मंचावर तुम्ही दोघं आमची मुलाखत घेत आहे. आणि आपण पहिल्यांदा भेटतोय, पण तरुणबरोबर बऱ्याचदा गप्पा झाल्या आहेत रेडिओवरती आणि मंचावरती देखील. उत्तर मी देणारच आहे, पण मला कौतुक वाटते की बाहेर पाऊस पडू शकतो ही शक्यता असून देखील भरपूर पुणेकर इथे पोहोचले आहेत. आणि खरं तर मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाच्या प्रमोशनला तशी खरी सुरुवात झाली नाही आहे, पण तरीही आम्ही गेल्या वर्षभर जेव्हापासून चित्रपट हा अनाऊन्स झाला आहे तेव्हापासून आम्ही महत्त्वाचे जे कार्यक्रम आहेत महाराष्ट्रभरातले ते गाठतो आहोत आणि लोकांना सांगतो आहोत की आम्ही येतोय लवकरच. आणि त्यातला हा अतिशय महत्त्वाचं व्यासपीठ आम्हाला वाटलं. सकाळ माध्यम आमच्याबरोबर कायमच
सगळ्या कलाकारांबरोबर आणि मराठी चित्रपटांबरोबर खूप ताकदीने उभं राहतं आणि सकाळ माध्यमाच्या या उपक्रमाला आम्ही येऊन पुणेकरांची गप्पा माराव्यात हे घडवून आलं, त्याबद्दल सकाळचे आभार. आणि टप्प्याटप्प्याने चित्रपट येईपर्यंत भरपूर गोष्टी लोकांसमोर येतील. आत्ता हा नुकताच टीजर आहे, गाणी, ट्रेलर, अशा अनेक गोष्टी. पण आत्ता जेवढ्या गप्पा आपण नक्की चित्रपटाविषयी मारू शकतो त्या नक्कीच मारूयात. तुमच्या प्रश्नाकडे वळायचं झालं तर ही संकल्पना मला राहुल सरांनीच सांगितली होती, त्यामुळे कल्पना त्यांची होती. इनफॅक्ट हिरकणी जेव्हा प्रदर्शित झाला त्या काळात आम्ही बऱ्यापैकी संपर्कात होतो. माझ्या एका चित्रपटाच्या प्रीमियरला ते आले होते. हिरकणीनंतर विकी वेलिंगकर नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तेव्हा आमची पुन्हा एकदा भेट झाली. खरं तर आम्ही एकत्र काम केलं आहे अनेक वर्षांपूर्वी. 2010-11 साली इरादा पक्का नावाची फिल्म सरांनी शूट केली होती. ते छायाचित्रकार आहेत आणि दिग्दर्शकही. तर मधल्या काळात एकमेकांची कामं पाहत होतो आणि त्यावेळेला हिरकणीनंतर आमचं एक धुरकटचं असं बोलणं झालं की त्यांना एक ऐतिहासिक चित्रपट करायचा आहे, तारा राणी या विषयावर करायचा आहे आणि मग मला करायला आवडेल, त्यांना माझ्याबरोबर करायला आवडेल, असं म्युच्युअल एक बोलणं झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की मग आपण ह्या विषयाची बांधणी करून एका निर्मात्याकडे जाऊयात. आणि निर्माता कोण असू शकतो तर प्लॅनेट मराठी हे अतिशय मला असं वाटतंय बलाढ्य असं प्रोडक्शन हाऊस आहे मराठी चित्रपटसृष्टीसाठी उभं राहिलेलं, ज्यांनी सगळी समीकरणं, गणितं बाजूला ठेवून चांगल्या विषयांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे. आणि अक्षय बर्दापूरकर गेली 3-3.5 वर्ष ABCD पासनं ते गोष्ट एका पैठणीची, चंद्रमुखी, आमचा चित्रपट आणि आत्ताच आम्ही एका चित्रपटाचं चित्रीकरण संपवलंय रावसाहेब नावाच्या. तर हा जो त्यांचा प्रवास राहिलेला आहे तो मला खूप जास्त महत्त्वाचा वाटतो या दृष्टीने की ज्या साधारण सगळ्या संकल्पना असतात की असा चित्रपट पाहिजे आणि मग तो बॉक्स ऑफिसवर गाजणार, अमुक 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 गोष्टी असल्या, तर या सगळ्या फॉर्म्युला बाजूला ठेवून एखादी गोष्ट अक्षयला मुळात पटली की तो मग सर्वस्वी द्यायला चित्रपटाला तयार होतो. आणि असे निर्माते खूप कमी मराठी चित्रपटसृष्टीला लाभले आहेत. म्हणून मी आणि राहुल सरांनी अक्षयला गाठलं आणि अर्थातच अगदीच आठवड्याभरात वगैरे अक्षयनी या चित्रपटाला पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि मग तो सगळा प्रवास सुरू झाला. अक्षय, तुमची भूमिका काय आहे या चित्रपटामध्ये? नमस्कार, मी आशय कुलकर्णी आणि मला पहिल्यांदा खूप छान वाटतंय कारण की एक लहानपणाची आठवण सांगतो की लहानपणी सकाळी उठल्यावर पहिलं घरात खरंच सकाळ असायचा. सो आज पहिल्यांदा सकाळच्या एका इव्हेंटला मी आलोय आणि त्याबद्दल सकाळचे मनापासून आभार. आम्हाला इथे बोलावलं तर कारण हा पेपर वाचल्याशिवाय सुरुवात व्हायची नाही लहानपणी आणि आज इथे आहोत तर खूप छान वाटतंय. आणि या चित्रपटात मी छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका केली आहे आणि मला आठवतं की ही भूमिका माझ्यापर्यंत अगेन ह्या सिनेमात मला वाटतंय की खूप जर ती क्रेडिट लिस्ट असते ना चित्रपटात शेवटी तर कोणाकोणाला आणलं, कोणापर्यंत सिनेमा नेला किंवा असं जर करायला तर मला वाटतं भरपूर ठिकाणी सोनालीचं नाव येईल. तर कारण की तिने माझं नाव सजेस्ट केलं राहुल सरांना आणि आय एम ग्लॅड राहुल सर की तुम्ही मला ही संधी दिली. आय एम ग्लॅड अक्षय सर की तुम्ही आम्हाला ही संधी दिली की माझ्यासारख्या नव्या मुलाला इतका मोठा चित्रपट, इतकी मोठी भूमिका ही विश्वासानं देणं हे माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच. आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा ते असेपर्यंत किंवा त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाबद्दल पर्यंतच माहिती आहे, पण राजाराम महाराजांविषयी किंवा छत्रपती ताराराणीविषयी फार पुढे माहीत नाही आहे. तर आमचा हा प्रयत्न आहे की या सिनेमातून पुढची स्वराज्याची घडी उलगडायची हा आमचा प्रयास आहे या चित्रपटातून. आणि एक छोटंसं मला वाटतं की बऱ्याचदा ठिणगी ही पेटवण्यापेक्षा ती विझू न देणं हे खूप महत्वाचं असतं. क्या बात आहे. तर ते काम मला वाटतं छत्रपती राजाराम महाराजांनी केलं आणि त्यानंतर त्या ठिणगीचा वणवा हा ताराराणीने केला. तर आमचा चित्रपट त्याचबद्दल आहे, तर प्लीज तुम्ही हा चित्रपट पहा.
डेफिनेटली इथे आलेले सगळेच जे स्वास्थ्यम अटेंड करतात आहे ते, आणि यूट्यूब आणि सगळीकडे ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळेल या चित्रपटाला. तुम्हाला ही जी छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका करताना काय तयारी करावी लागली किंवा काय आव्हान वाटलं? आव्हान बरीच होती, कारण की याच्या आधी मी कधी ऐतिहासिक भूमिकेत कधी स्वतःला पाहिलंही नव्हतं आणि केलंही नव्हतं. आणि माझं भाग्य असं की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलाचा म्हणजे भूमिका मला करायला माझ्या वाट्याला आली. आणि तयारी म्हणाल तर मी आपण शाळेच्या पुस्तकात पण आपल्यापर्यंत जो इतिहास आला आहे तो अगेन शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराजांचा उल्लेख आहे की ते चिंचीला गेले, मग तिथून त्यांनी स्वराज्य सांभाळलं वगैरे. पण डिटेल्ड इतिहास मला वाटतं की पुस्तकांमध्ये नंतर खूप लिहिला गेला, ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या इतिहासावरचं पुस्तक वाचलं की त्याच्यानंतर काय घडलं, काय झालं. राहुल सरांशी बोललो, आम्ही अनेक वर्कशॉप्स केले एकत्र राहुल सरांबरोबर. त्यानंतर मग आमचं ट्रेनिंग चालू होतं. वर्कशॉप्स कसले? त्या भूमिकेसाठी काय काय करावं लागेल, राजाराम महाराज कसे असतील, कारण प्रत्यक्षात कोणी पाहिलं नाहीये पण आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा आहे. सो आपण खरं तर आता म्हणायला हरकत नाही की आपण जी भूमिका उभी करू तसे असतील का, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडेल. तर कदाचित तसे असतील असं मला वाटतं. तर त्याचा प्रयत्न आम्ही केलाय की ते कसे असतील इतिहासावरूनच. आणि त्यानंतर आमचं काय हॉर्स रायडिंगचं ट्रेनिंग असायचं. मी आणि इंटरेस्टिंग. येस, आणि खूप मजा यायची. घोड्यांनी त्यांचा अभिनय आम्हाला बराच दाखवला. घोडा आधी चालवता येत नव्हता का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. शिकला नाही, त्याला तुम्ही त्याला नाही चालवत, तो तुम्हाला चालवतो. त्यामुळे तर ती एक गंमत त्या चित्रपटाच्या निमित्ताने करता आली. आणि अर्थात सुरभी आहे की जिचा मी काम पाहिलं होतं म्हाळसा म्हणून, तर त्यानंतर चित्रपटात तिच्याबरोबर काम करता आलं. तर खूप प्रगल्भ अभिनेत्यांबरोबर हा चित्रपट करता आला. आणि सोनाली सारखी नटी किंवा तिच्यासारखी प्रगल्भ अभिनेत्री या चित्रपटात प्रगल्भ आहेच, कारण की ती 15 वर्ष काम करते. तर आय एम शुअर की लोकांनाही वाटत असेल. आणि तू तेव्हा 10वीत होतास? हो, मी का तेव्हा पहिलीत होतास हेही सांगून टाक. नाही, मी 11वीत गेलो होतो तेव्हा. सो नाही, आता काही हे नाही, पण तारा राणींचं फारच काम आहे आणि त्याच्यात तिच्यामुळे अनेक गोष्टी चित्रपटा निमित्ताने मला शिकता आल्या, करता आल्या. सो दिस इज हाऊ नाही, मी मुद्दाम थोडेसे तपशिलात कशी तयारी केली हे प्रश्न यासाठी विचारते की जसं तुमच्या बोलण्यामध्ये आलं की तुम्ही हॉर्स रायडिंग शिकलात. हॉर्स रायडिंग येत नव्हतं, ते कळतही नाही. म्हणजे आम्ही पडद्यावर बघतो तेव्हा नॅचरली हा घोडा चालवता यायला येतोच. कालच इथे स्वास्थ्यमच्या याच्यावर व्यासपीठावर माधुरी दीक्षित नेने आणि डॉक्टर श्रीराम नेने येऊन गेले. मी चुकत नसेल तर मला आठवतं की 100 डेज या सिनेमामध्ये त्यांनी काम केलं होतं आणि जॅकी श्रॉफ होते. तर त्यांनी असं सांगितलं होतं की मला स्विमिंग येत नव्हतं. त्याच्यामध्ये तो एक स्विमिंगचा शेवटचा सीन आहे की तो कोण असतं हा तिला मारत असतो, तर ते स्विमिंग शिकले मी त्यासाठी स्पेशल. सो जे कोणी अभिनेते असतात, अभिनेत्री असतात, त्यांचं ग्लॅमर असेल हे सगळं आपल्याला दिसत असतं, पण ते मला वाटतं बच्चन साहेबांनीच म्हटलेलं आहे की पायातले छाले नाही दिसत लोकांना. सो त्यासाठी मी हे तपशिलात प्रश्न विचारते. सुरभी, तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार. आता खरं तर अक्षयने ज्या पद्धतीने छान असं सांगितलंय, ऑब्व्हियसली माझं पण तेच म्हणणं राहील की पहिले तर थँक्यू आशय. आय एम सॉरी, मला वाटलं की मी चुकीचं. नाही, आय एम सो सॉरी, आशय नाही. अरे, पहिले तर मला खरंच आभार मानायचे. आभारपेक्षा अक्षयला मी खूप हक्काने हे सांगू शकते की त्याने माझ्यावर खूप विश्वास दाखवला. यसुबाई हे कॅरेक्टर मी याच्यात करते आणि एकमेव अक्षय होता आणि मनाली होती, आय गेस ती इकडे आली आहे. हां, तिकडे. ह्या दोघांमुळे मला खरं यसुबाई करायला मिळाली आणि यांनी प्रचंड विश्वास दाखवला होता माझ्यावर. त्यानंतर राहुल सरांशी माझी भेट झाली आणि पहिल्याच दिवशी त्यांनी जो मला कॉन्फिडन्स दिला की यसुबाई तूच करायची आहेस आणि तू खूप छान करशील. सो हे छान करेन की नाही हे मला डेफिनेटली माहिती नव्हतं, पण त्या कॉन्फिडन्समुळे मे बी जो काही मी प्रयत्न केला आणि यसुबाईला न्याय द्यायचा थोडाफार प्रयत्न केला आहे, सो मे बी ते फिल्ममध्ये तुम्हा सगळ्यांना दिसेलच. आणि दुसरं, जसं आशयने सांगितलं, त्या लोकांना घोड्यांनी चालवलं आहे. मला घोड्यानेही चालवलं नाही आणि मी घोड्याला चालवलं नाही, त्यामुळे माझी तशी तयारी नव्हती. पण डेफिनेटली यसुबाईचा रोल म्हणजे मी भलेही बघितला होता याआधी बऱ्याच जणांचा यसुबाई,
पण मी स्वतः करायचं म्हटल्यावर प्रश्नच नाही, थोडा अभ्यास तर करावाच लागतो, त्याशिवाय ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही. सो असं झालं आणि सोनाली आणि माझी खूप छान मैत्री झाली त्या पूर्ण प्रवासात. खरं तर आमचं खूप दिवस काम नव्हतं, पण मला असं वाटतं जस्ट ओळख असणं आणि जेव्हा शूट करत असतो तेव्हा एकत्र जेव्हा आपण असतो तेव्हा खऱ्या अर्थाने ती मैत्री होते आणि त्या मैत्रीतून मग आता आम्ही मे बी अजून पुढे भरपूर काम करू. थँक्यू. सोनाली, तुम्हाला प्रश्न आहे की मुख्य व्यक्तिरेखा जी आहे, तुम्ही प्लीज आवजाव करू नका, असं खूप दडपण येतं. वय वाढल्यासारखं वाटतं. ओके, तुला प्रश्न आहे की जी मुख्य व्यक्तिरेखा आहे छत्रपती तारा राणी, तर खूप ताकदीची व्यक्तिरेखा आहे. त्या व्यक्तिरेखेबद्दल तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल. आणि तुला काय वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले त्या व्यक्तिरेखेसाठी? एका पद्धतीने नाही तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एफर्ट्स घ्यावे लागले. आणि मला असं वाटतं की तीच गंमत असते जेव्हा एखादी व्यक्तिरेखा आपल्या समोर येते आणि आपल्याला प्रश्न पडतो की बापरे, आपल्याला हे जमणार आहे का, आपल्याला हे पेलवणार आहे का, आपल्याला हे झेपणार आहे का. त्या क्षणी असं वाटतं की जर का ह्या सगळ्या आव्हानांना आपण सामोरे गेलो नाही तर ॲक्टर म्हणून, अभिनेत्री म्हणून, व्यक्ती म्हणून आपण शिकण्यासाठी या क्षेत्रात आलोय, नवीन प्रयोग करण्यासाठी आलोय. आणि अशाच आव्हानांना समोर जायला मला असं वाटतं की गेली, ह्यांनी सांगितलं म्हणून मला उल्लेख करायला आवडेल, 15 वर्ष मी या क्षेत्रात आहे. तर आता अजून काय वेगळं करता येईल, कसं स्वतःला चाचपडता येईल, कसं नवीन काहीतरी शोधता येईल, ह्या मार्गावर किंवा या प्रवासात मी आत्ता आहे. आणि या प्रवासात मला असं वाटतं की मोगलमर्दिनी छत्रपती तारा राणी अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. कारण मला जरी मी हिरकणीच्या माध्यमातून ऐतिहासिक चित्रपटाचा भाग झाले असले तरीही मी थेट भोसले कुटुंबातील स्त्री कधीच साकारली नव्हती. हिरकणी हे एक, तरीही लोकांना असं वाटतं काल्पनिक पात्र असू शकतो, ती दंतकथा असू शकते, जरी हिरकणी बुरुज आपल्याला आत्ता दिसला तरीही. अशा वेळेला मग आपण थोडेफार लिबर्टीज घेऊ शकतो. चुका झाल्या तरी काल्पनिक पात्र आहे, आपल्याला माहिती आहे की लोक, जरी ती एक छोटीशी कविता वाचली आहे लोकांनी हिरकणीबद्दल, तरी मग आता हिरकणी ही अशीच असू शकेल या चित्रपटानंतर लोकांनी साधारण ठरवलेलं आहे. पण महाराणी ताराबाई यांच्याविषयी अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत, त्यांच्याविषयी खूप म्हटलं गेलं आहे, खूप माध्यमांवर म्हटलं गेलं आहे, अनेक काळापर्यंत म्हटलेलं गेलं आहे. कारण त्यांचा दीर्घकाळ त्या जगल्या होत्या. तर त्यातला एक विशिष्ट काळ आपण घेऊयात आणि त्याच्याबद्दल बोलूयात, फक्त त्यांच्या पराक्रमाबद्दल बोलूयात. हे आमचं ठरलं डॉक्टर जयसिंग पवारांच्या मार्गदर्शनाखाली. आणि मग अर्थातच ओघाने जी तयारी येतेच, त्या सगळ्यातनं जावं लागतं आणि ते गेल्याशिवाय तिथपर्यंत पोचता येत नाही. मग वाचन असेल, पासनं ते हॉर्स रायडिंग असेल, तलवारबाजी असेल. थोडा ब्रेक करते. कोणती पुस्तकं वाचलीत? आम्ही ठरवलं की खरं तर 2-3 रेफरन्सेस घेतले होते, पण बऱ्याच ठिकाणी आता इतिहास हा अतिशय पर्सनल मुद्दा आहे. कोणी काय परसेप्शननी ते लिहिलंय त्याच्यावरती ठरतं. त्यातलं काय खरं काय खोटं हेही आपण जर का डिस्कस करायला गेलो तर खूप काळ आपण ही चर्चा करू शकतो आणि तरीही खरं काय हे आपल्या समोर येणार नाही. मग अशा वेळेला आपण फक्त एक पुस्तक आणि एक म्हणणं पकडून पुढे जाऊयात, जेणेकरून मग आमच्यात मतभेद होणार नाही आणि मग चर्चेला विषय राहणार नाही. त्यामुळे आमच्यासाठी बायबल वॉज डॉक्टर जयसिंग पवारांचं पुस्तक. त्यामुळे आम्ही त्यालाच फॉलो केलं. जरी मी 1-2 अजून पुस्तकं वाचली असली, ज्याची मला आता नावं घ्यायची नाही आहेत इथे, कारण आमच्यासाठी आमचं स्क्रिप्ट हे डॉक्टर जयसिंग पवारांचं स्क्रिप्ट आहे. तर आम्ही त्याच्या आधारावरती आमची ताराराणी उभी केली. पुस्तकांविषयी बोललोच आपण, त्या व्यतिरिक्त अर्थात हॉर्स रायडिंग आलं, शिवकालीन युद्धकला आल्या, मग त्या भूमिकेत शिरण्यासाठी जी मानसिक तयारी असते, भाषा, बोलचाल, नऊवारीत काय काय करू शकतो, एक वेगळी व्यक्ती उभं करण्यासाठीची जी सगळी तयारी असते ती सगळी आम्ही 1 वर्षभर केली. आणि एक ऐतिहासिक त्यातल्या त्यात, कारण की त्या काळात साधारण बायका कशा वावरत असतील, हंबीर रावांची कन्या आहे ती, तर ती कशी असेल. आता खूप काही आहे बोलण्यासारखं, पण जेव्हा लोक ट्रेलर किंवा टीजर, आता टीजरच्या पलीकडे जाऊन ट्रेलर पाहतील
तर मग मला असं वाटतं बोलायला जास्त मजा येईल की हेही केलं मग तेही केलं आणि ते प्रत्यक्ष पाहताही येईल आणि आपण पुन्हा अजून टप्प्यांवरती भेटूच. उद्या प्रदर्शित होत नाहीये चित्रपट, त्यामुळे आत्ता तात्पुरतं एवढंच मला सांगायला आवडेल की बाह्य आंतरिक सगळ्याच पद्धतीने जी सगळी तयारी लागते ऐतिहासिक चित्रपटासाठी आणि एक टायटल रोल करण्यासाठी ती सगळी करावी लागली. मला वाटतं जाधव सर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं त्या बोलत असताना काहीतरी पुस्तकांविषयी नाही, पुस्तकाचं नाव बेसिकली मोगल मर्दिनी छत्रपती ताराणी हे स्मारक ग्रंथ आहे डॉक्टर जयसिंग पवारांचं. त्याच्यावरच पूर्ण फिल्मचा बेस आहे. कुछ सवाल आए हैं तो बहुत सारे क्वेश्चंस आए हैं और लेकिन उसमें से मैं सबसे पहले नितिन अटकेकर, नितिन आप यहाँ पर हैं, हाथ उठाइएगा जरा. दैट्स नितिन. उन्होंने सिर्फ इतना लिखा है अप्सरा अली. हा प्रश्न आहे. बढ़िया बढ़िया. अच्छा गाने के लिए ओके ओके. मी गायचंय. ऑल राइट. पण आज आपण तारा राणीवर बोलायला आलोय. नाही गायले तर मला नाही, मला चालेल पण तुम्हाला कदाचित नाही. तेवढं एक मी केलं नाहीये आजपर्यंत. Ashay, you're sitting too close for that, for antics like that. Okay. So this is a question primarily to producers and director of the film. ये सवाल है सुचित्रा का. वो पूछ रही कि sorry, not this one. No, this question is about कि क्यों हमारी मराठी फिल्में जो हैं हिंदी में भी क्यों नहीं बन रही है. उनका कहना है कि प्रशांत पाटिल हैं. He says South fiction movies are getting a very grand scale just because they are now multilingual. तो ऐसा कुछ प्रयोग हम कर सकते हैं क्या? जो प्रश्न तुम्हाला पडलाय तोच प्रश्न मलाही पडलाय. का आपला सिनेमा इतर राज्यात आपण रिलीज करत नाही, का रिलीज करता येत नाही, ह्याच प्रश्नावरती गेले मी 6 महिने स्वतःच रिसर्च करतोय आणि त्यातल्या त्यात त्याचं एक उत्तर. हा प्रश्न कोणी विचारला? इथे कोण आहे? इथे प्रशांत पाटिल जी, ये थर्ड रो में बैठे हैं, लेफ्ट साइड में. हां, आपण एकत्र सेम विचार करतो असं मला असं वाटतं. खूप मला वाटतं त्याच्या मागची कारणं आहेत आणि त्यापैकी जे मी डिकोड केलेलं आहे ते म्हणजे आपल्या लोकांना आपल्या भाषेबद्दलचं प्रेम. जसं आपल्याला जर समजा एखादी आपण म्हणतो की आपण आज एखाद्या मराठी जेवायला जाऊया, आपण दिवाळी म्हटलं किंवा गणपती म्हटलं की आपण आपल्या रिलिजनला, आपल्या सेंटिमेंट्सना आपण जे पूर्ण करण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या आपण करण्यासाठी आपण त्या गोष्टी करत राहतो. सिमिलरली सिनेमासुद्धा, मराठी सिनेमासुद्धा हा तुमचा स्वतःचा आहे हे ज्या वेळेला ऑडियन्सला आपल्या समजेल त्यावेळेला जाऊन मला वाटतं मराठी सिनेमे इकडे चालायला लागतील. आणि मग इकडे जर तुमचा सिनेमा तुमच्याचकडे चालत नसेल तर त्याला तुम्ही बाहेरच्या राज्यात कसं काय रिलीज करू शकता? नंबर 1. नंबर टू अनफॉर्च्युनेटली याच कारणांमुळे आपल्याकडनं स्टार्स सुद्धा झालेले नाही आहेत, म्हणजे स्टारडम आलेलं नाही आहे. कारण आपण बघतच नाही, आपण त्यांना फॉलोच करत नाही आणि आपण त्यांच्या प्रेमात पडत नाही. आपण ज्या प्रकारे मोठ्या मोठ्या आर्टिस्टच्या त्या रिलीजच्या वेळेला दुधाचा जे काय ते करतात आणि त्याच्यानंतर त्यांचं मंदिरं बांधतात. आणि मी म्हणत नाही की तसं काही करायला पाहिजे, पण आय एम सेइंग की ज्या प्रकारे फॉलोईंग आहे इतर राज्यात तशी फॉलोईंग आत्तापर्यंत कोणत्याच आर्टिस्टना इकडे मिळालेली नाही. मिळालेली आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन होणं फार गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही स्वतःलाच ब्लेम करतो ती म्हणजे प्रोडक्शन क्वालिटी ऑफ मराठी सिनेमा. जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व करत नाही, जोपर्यंत जास्तीत जास्त पैसे आपण त्याच्यामध्ये टाकत नाही, तोपर्यंत मोठा सिनेमा बनणं फार अवघड आहे. आणि जोपर्यंत सिनेमा मोठा होत नाही तोपर्यंत लोकांना सिनेमॅटिक एक्सपिरियन्स मिळू शकत नाही. आणि मग सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सिनेमामध्ये जर मिळणार नसेल सिनेमा हाऊसेसमध्ये तर मग जाऊ दे ना, घरीच बघूया आणि मोबाईलवरतीच बघूया, हा अप्रोच असतो. सो मला असं वाटतं की मल्टिपल ॲन्सर्स आहे त्याचे.
सुरुवात मला असं वाटतं तुम्ही मी कारण मी आता इथे स्टेजवर प्रोड्युसर म्हणून आहे, उद्या दुसरी समजा इथे दुसरी टीम आली तर मी तुमच्यामध्ये येऊन बसतो, मग मी सुद्धा ऑडियन्स होऊन जातो. आय फील की आपण स्वतः पहिली गोष्ट तर मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला सुरुवात करायलाच पाहिजे. एनी हाऊ मला असं वाटतं की इथे बोलणं हे चुकीचं आहे, कारण पुण्यामध्येच सिनेमा चालतो. त्याच्यामुळे तुमच्या स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. पुण्याचं मॉडेल म्हणजे आपण लातूर मॉडेल म्हणतो अभ्यासासाठी आणि कुठचं अजून दुसरं मॉडेल म्हणतो दुसरं कुठच्यासाठी. मला असं वाटतं पुण्याचं सिनेमा मॉडेल हे बाकीच्या ठिकाणी ॲडॅप्ट केलं जायला पाहिजे आणि तरच मराठी सिनेमा चालू शकतो. नाही तर मला असं वाटतं की मग आमच्यासारख्या प्रोड्युसर्सना सिनेमा बनवायचा की नाही बनवायचा ह्याच्यावरती खूप विचार करावा लागेल. त्यामुळे मी फक्त ताराराणी येऊन बघा असं माझं म्हणणं नाही आहे. आता जिम्मा खूप चालतोय, जिम्मासाठी पण टाळ्या होऊन जाऊ द्या. मला वाटतं आमच्या नंतर तुमच्यानंतर ती टीम येते. हो हो. सो जसा जिम्मा चालतोय त्याला अजून वाढवा, अजून बघा. कोणी बघितलं नसेल तर त्याला बघा. त्याच्यानंतर अजून मला वाटतं अजून 3-4 सिनेमे येणार आहेत आणि त्यानंतर आपली ताराराणी येणार आहे. सो प्लीज मराठी सिनेमावरती तेवढंच प्रेम दाखवा आणि जास्तीत जास्त लोकांनी जाऊन सिनेमा घरांमध्ये बघा. वंडरफुल, बहुत ही बैलेंस्ड ये जवाब था और मुश्किल सवाल था ये डेफिनेटली. एक और ये सवाल नहीं है, ये एक विश है. सिद्धि ने कहा है विश यू अ वेरी हैप्पी एनिवर्सरी आशय सर. एक बार जरा ताली बजा दीजिए, आज इनकी एनिवर्सरी है. सिद्धि कहाँ पर है आप जरा दिखाइए आपकी वो तू इथे काय करतोयस? बापरे, थँक्यू सो मच. म्हणजे बघा काय काय करावं लागतं सिनेमा करता. की हां सिद्धी नाव आहे तिचं आणि बायकोचं नाव सानी आहे. तर थँक्यू सो मच. आज यस लग्नाचं आज 1 वर्ष लग्नाला माझ्या. आणि पण सिनेमासाठी कामासाठीचं प्रेम आणि सिनेमासाठीचं प्रेम मला इथपर्यंत घेऊन आलंय. तिच्याकरताचं प्रेम झाल्यानंतर असेल. सो थँक्यू थँक्यू. मला ती ऍडव्हर्टाईज आठवली की मेन विल बी मेन, 5 कॅरेट हिरा. मेन विल बी मेनची ती ऍडव्हर्टाईज आहे ना, की तो अॅनिव्हर्सरी विसरलेला असतो, तो जातो दुकानामध्ये आणि मग तो म्हणतो अॅनिव्हर्सरी 3 कॅरेट हिऱ्याची अंगठी. अॅनिव्हर्सरी थी कब 2 दिन पहिले, मग तो 5 कॅरेट काढून देतो. वो एक जोक है ना, एक नई नई शादी हुई होती है, वो एक सीनियर बंदे के पास जाता है. बंदा कहता है कोई ऐसी ट्रिक है क्या कि मैं कभी भी अपनी एनिवर्सरी ना भूलूं, ऐसा मैं क्या कर सकता हूं? तो वो सीनियर जो इंसान होता है बोलता है एक बार भूल जा बस, उसके बाद कभी नहीं भूलेगा. और you should have admirers like Siddhi. Siddhi can always remind you, Asha, if you want she can ping you every 2nd of December. But fan following की हम बात कर रहे थे, this is a great testament to that. We are building it, and the fact that Sonali has millions of people following her, and I think this is just a beginning. बहुत सारे I know her Instagram is bombarded with so many people following her, keeping an eye on every small thing that she does. I think these are the kind of people we need. सोनालीच्या प्रत्येक फॅननी जर येऊन ताराराणी जर बघितला तर मला वाटतं हे की सगळे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी एकदा जरी तिकीट काढून पाहिलं, आणि नॉट जस्ट, मला असं वाटतं इट कॅन बी व्हेरी सोशल मीडिया हे फसवा आहे का असं म्हणतो. हां, फसवं असू शकतं, कारण की जे तुमचं खरंच कौतुक करतात सोशल मीडियावरती तेच तुम्हाला लगेच ट्रोलही करतात दुसऱ्या क्षणी. त्यामुळे त्याला किती गांभीर्याने घ्यावं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. अर्थात इट्स अ गुड थिंग की मराठी ॲक्टर्सना, मी स्टार्स म्हणणार नाही, मराठी ॲक्टर्सना, मग ते टेलिव्हिजन, थिएटर किंवा फिल्म इंडस्ट्री या तिन्ही माध्यमांमध्ये काम करणारे मराठी कलाकारांना जर का समाज माध्यमांवर लोक फॉलो करत असतील, त्यांना लाईक करत असतील, कमेंट करत असतील, त्यांच्यापर्यंत त्यांना आवडणाऱ्या गोष्टी पोहोचवत असतील, ती ही चांगली जमेचीच बाजू आहे. पण त्याचा थेट चित्रपटांना किती फायदा होतो हा एक प्रश्नचिन्हच आहे. मला वाटतं तुझे जेवढे फॉलोअर्स आहेत ना 2 मिलियनच्या वरती आहेत, त्यांनी सगळ्यांनी फिल्म बघितली ना थिएटरमध्ये येऊन की अक्षयच ती हिंदीमध्ये करेल.
Yeah. आणि त्यात तू हिंदीमध्ये स्टार असशील. मला नाही वाटत आपण हा चित्रपट हिंदीत करायला हवा. हरकत नाहीये. आणि मला ऍक्च्युली मगाशी तुम्ही एक डब करण्याचा पण एक प्रश्न विचारला होता. मला असं वाटतं काही कलाकृती त्या भाषेमध्येच चांगल्या वाटतात कारण त्या मातीतल्या असतात. पण आता सबटायटल करून आपण जगभर त्या दाखवू शकतो आणि सगळ्यांना ते कळू शकतं. त्यामुळे त्या भाषेचा त्या संस्कृतीचा इसेन्स सोल मरता कामा नये. आणि आपण इथे बघून नेटफ्लिक्सवर इराणी फिल्म्स पण बघतो की त्यांच्या ओरिजिनल लँग्वेजेसमध्ये आणि अप्रिशिएट करतो. सो साऊथचे सिनेमे जरी आपण डब करून पाहत असलो तरी मला नाही वाटत आहे मराठी सिनेमांना डब करून जगभर न्यायची गरज आहे. सबटायटल्स इनफ आहेत. फक्त जसं अक्षय म्हणाला की जर का ते आपल्याकडे कौतुक झालं तर मग जगभर पोहोचू शकेल. सो इट स्टार्ट्स चॅरिटी बिगिन्स ॲट होम. एव्हरीथिंग बिगिन्स ॲट होम. सो ते आपण आपल्या घरात करायला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने मला अक्षयचा एक मुद्दा खूप पटलेला आहे की मराठी चित्रपट केवळ पुण्यात चालतात. त्याचं कारण आहे की अजूनही पुणेकरांनी फक्त चित्रपट नाही तर मराठी संस्कृतीही जपून ठेवलेली आहे. पुण्यातच ह्या सगळ्या गोष्टी आजही जपल्या जात आहेत आणि त्याचंच एक उदाहरण आपला हा उपक्रम आहे. तर अशा पद्धतीचे पुण्यात होणारे पॅटर्न्स जर का महाराष्ट्रभरात राबवले गेले, कारण मुंबईत मराठी संस्कृती उरलेली नाही, नागपुरात ती कमीच बघायला मिळते, कुठेतरी अशा सगळ्याच शहरांमध्ये गावागावांमध्ये जर का आपण हे पॅटर्न रेप्लिकेट करू शकलो तर फक्त चित्रपट नाही तर मराठीपणा सुद्धा आपण जपू शकू. But to the point of social media being a very powerful tool and having millions of followers, ये बहुत अच्छी बात है कि आपके बहुत सारे लोग आपको follow कर रहे हैं. But it's also a double-edged sword. So are you, somebody like you who's got millions of followers, are you always walking a tightrope when it comes to posting things, letting yourself out every once in a while on internet? I think it is social media is all it's instant gratification. ठीक है, वो उस समय पे जैसे सोनाली फॉर एग्जाम्पल she decides that in the morning she has to wake up and gym में जाके कुछ वीडियो डालना है. So Sonali is that for that particular giving herself to her followers कि मैं इस तरह से मैं डाइट करती हूँ और इस तरह से मैं जिमिंग करती हूँ. अब वही चीज़ अगर आप सुबह के टाइम पे अगर आप एक टीजर और ट्रेलर डाल दो, उतने ही लोग आपको रिप्लाई करते हैं जो लोग पिछले फिल्म को भी गए थे और आगे भी जाके वही करते हैं. सो द पॉइंट इज दैट दे आर मोर इंटरेस्टेड इन सीइंग हर और हिम और हुएवर फॉर दैट पर्टिकुलर मोमेंट एंड देन दे फॉरगेट अबाउट इट. देयर इज नथिंग विच कैन सो मुझे ऐसा लगता है कि इंस्टाग्राम या कोई भी सोशल मीडिया इज अबाउट लाइक ट्विटर ऑल्सो फॉर दैट मैटर, अभी एक्स हो गया. यू राइट समथिंग अबाउट दैट पर्टिकुलर मुद्दा एट दैट पर्टिकुलर टाइम और उसके बाद हम लोग उसको भूल जाते हैं. तो मुझे लगता है कि फिल्म को प्रमोट करने के लिए येस इट इज़ इम्पॉर्टेंट कि हम लोगों को सोशल मीडिया पे फिल्म को प्रमोट करना चाहिए. फॉर एग्जांपल अभी मैं हमेशा ये सवाल सोनाली को करता हूँ, मालूम नहीं ये सही पोडियम होगा और मैं रिवील करने वाला हूँ या नहीं पता नहीं, बट शी हैज़ ऑल्सो बीन अ पार्ट ऑफ अभी रिसेंटली पार्ट ऑफ साउथ सिनेमा, साउथ फिल्म, मलयालम फिल्म. एक बहुत बड़े सुपरस्टार के साथ वो स्क्रीन शेयर कर रही है. I don't know. I mean, she's saying allowed, permitted me to speak. She's बोल दीजिए फिर. पुण्याच्या तुमच्या पुणेकर आनंदाची बातमी आहे की सोनाली तुम्हाला आता जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला मोहनलाल बरोबर दिसणार आहे. त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सुपरस्टार मोहनलाल. वाव. सो हे कसं झालं असेल? हाऊ डिड दिस हॅपन? प्रॉब्ली आय डोंट नो. आय आस्क्ड हर तुला कुठून मिळाला तो रोल? सो इट्स प्रॉब्ली बिकॉज ऑफ नाही पण हे लपवण्यासारखी गोष्टच नाहीये. मला खूप अभिमानाने सांगायचं वाटतं की हे मराठी चित्रपटामुळेच झालंय. माझ्या मराठी चित्रपटातल्या एका नटरंग आणि अप्सरा आलीमुळेच मला जोस पेलिशरी नावाचा अत्यंत नावाजलेला नॅशनल अवॉर्ड विनिंग मल्याळम चित्रपटाचा दिग्दर्शक त्यांनी पाहिलं, नोटीस केलं आणि मला त्याच्या चित्रपटासाठी विचारलं. म्हणजे ते नोटीस तुला इंस्टाग्राम म्हणजे सोशल मीडियावरतीच केलं असेल, राईट? नाही, त्यांनी चित्रपट पाहिलाय, नटरंग पाहिला. त्या काळात थोडी सोशल मीडिया. हा, मे बी ही रीच्ड मी, ते फाउंड मी आउट की मी अजूनही रेलेव्हेंट आहे, मी अजूनही काम करते 10 वर्षांनी देखील. हे कदाचित त्यांना समाज माध्यमांमधनं कळलं असणार आहे. और एक चीज बहुत इम्पोर्टेंट है कि ये अभी एक फैक्टर हम प्रोड्यूसर्स में, मैं मराठी में बात कर सकता हूँ? हाँ चालेल. मारतील मला इकडचे लोक. हाँ, सो द थिंग इज की आता
आम्ही स्वतः सुद्धा प्रोडक्शन हाऊसेस आणि प्रोड्युसर्स आम्ही आता अनफॉर्च्युनेट आहे खरंच ते, पण आता आम्ही ॲक्टर्सची पॉप्युलॅरिटी बघतो, कारण इट्स अ फ्यूल राईट. तुम्हाला पुढे जाऊन प्रमोट करण्यासाठी जे ऑलरेडी इंधन मिळालेलं आहे लोकांचं, तर मग त्याच ॲक्टर्सना त्याच आर्टिस्टना आम्ही आणि हे बॉलिवूडमध्ये तर खूप जास्त होतं की यू ट्राय अँड गेट दोज आर्टिस्ट ज्यांचं फॉलोईंग खूप जास्त आहे. So social media definitely plays a huge role in this. I don't know. I forgot your question. Maybe मैं कुछ अलग ही answer कर रहा हूँ. No, you made the exact point that I wanted to make. Also, there's something that I want to talk about social media. एक चीज, any creators here जो लोग content create करते हैं social media के लिए, anyone who does anything on internet, कम लोग हैं. अच्छा है. So what happens is आजकल एक term है इंटरनेट पे, अगर आप content create कर रहे हैं, अगर रील्स बना रहे हैं, स्टोरीज डाल रहे हैं, कुछ वीडियोस अगर आप यूट्यूब पर या इंस्टाग्राम पे डाल रहे हैं, तो एक टर्म वो यूज करते हैं रिटेंशन, कि अगर 5 मिनट का वीडियो है तो उसको कितनी देर लोग देख पा रहे हैं. और ये इंटरनेट पर जो यूट्यूब या इंस्टाग्राम ये जो चीज़ें हैं, ये पहली बार ऐसा हो रहा है कि वो एग्जैक्टली ग्राफ दिखाते हैं कि पहले मिनट में कितने लोगों ने देखा और उसके बाद दूसरे मिनट में कितने लोगों ने देखा, और उसकी जो फिर व्यूइंग थी, नंबर ऑफ व्यूअर्स, वो कम हो रहे थे या बराबर उतने लोग बने हुए थे. ये एनालिसिस आपको मिलता है एज अ क्रिएटर. एंड द पॉइंट दैट आई एम ट्राइंग टू मेक इज व्हेन यू गो टू वॉच अ फिल्म, यू आर देयर फॉर 2 hours, 2.5 hours. उतनी देर आप बैठते हैं और खुशी से बैठते हैं. बट इंटरनेट पे अगर आपकी रील, आजकल लोग कहते हैं कि 3 सेकंड के अंदर कुछ ऐसा कर दो आपके रील में कि उसको क्यूरियोसिटी हो जाए कि ये क्या होने वाला है इसमें, इस 1 मिनट के वीडियो में या 90 सेकंड के वीडियो में क्या होगा. वो क्यूरियोसिटी आप 3 सेकंड के अंदर पैदा कर दो. सो व्हाट दैट डज इज, जब क्रिएटर्स ऐसा करते हैं हमारे लिए, ये हमारे ब्रेन के साथ खेल रहे हैं, राइट. वी हर्ड डॉक्टर चौधरी टॉक अबाउट कि कैसे अलग अलग तरह की ब्रेन वेव्स हमको दिखाई देती है अगर हम अलग अलग तरह की मेंटल स्टेट्स में होते हैं. ये क्या करता है, ये आपको उस हिसाब से ट्यून कर रहा है, हमें उसकी आदत डाल रहा है कि 3 मिनट में ही कुछ अच्छा हो जाए, 3 सेकंड में ही कुछ अच्छा हो जाएगा, बहुत एंटरटेनिंग हो जाएगा. 3 सेकंड में कुछ एंटरटेनिंग होता नहीं है, स्कैंडलस होता है मोस्ट ऑफ द टाइम, कुछ कंट्रोवर्शियल होता है, कुछ अजीब नेगेटिव हो जाता है, और आप वो एक के बाद एक, अगर 10 सेकंड में अच्छा नहीं लगा तो स्क्रॉल करके दूसरे पे जाते हैं हम लोग. दिस थिंग इज to your point कि वो attention spans छोटे होते जा रहे हैं. I think this is all now going to increase even more with artificial intelligence coming in play. And आपका मूड और आपके पैटर्न्स पे आपको वही चीज़ दिखेगी. आज अगर मेरा एक मूड है मॉर्निंग के टाइम पे सोनाली को देखने का, तो वो सोनाली ही दिखेगी मुझे. एंड दिस इज़ नॉट, आई एम नॉट जोकिंग. हम लोग जो सोचते हैं, वो जो हम कंज्यूम करते हैं, वो अपने को आगे दिखने लगता है. विच इज़ वेयर आई फील दैट सोशल मीडिया से ऊपर जाके अब वो आर्टिफिशियल इंटेलिजेंस मीडिया बनने वाला है. एंड हम जो डालते हैं वही अपने को मिलता है. सो दिस इज गोइंग टू बी द नेक्स्ट स्टेप, जिसके लिए हम लोग एज प्रोड्यूसर्स वी शुड बी प्रिपेयर्ड फॉर इट. यस. और कला जो है 3 सेकंड में, 1 मिनट में नहीं होती है. वो तो आपको उसके लिए थोड़ा समय बिताना पड़ेगा उसके साथ, ताकि वो आपको अच्छी जगह पे, दिल पे जाके छुए. और जैसे इतिहास के बारे में हम बात कर रहे हैं इस फिल्म के जरिए, तो कुछ पता भी आपको चलेगा. टू विच आई हैव अ क्वेश्चन फ्रॉम हर्षाली, जिन्होंने पूछा है कि फिल्म जब आप लोग बना रहे थे, क्या कुछ ऐसा हुआ जो आप शेयर करना चाहते हैं? कोई फनी कोई इंसिडेंट हो गया हो? मुझे लगता है बहुत इंसिडेंट. आई विल डेफिनेटली. जैसे सोनाली को जितने भी लोग जानते हैं, जेवढी पण लोक इथले पुण्यातली ओळखतात, तिचे बरेच जण फॉलोअर असतील आणि ते बघतात तिला फिटनेस तिचा. जेव्हा फिल्म आमची चालू होण्याच्या आधी तिने इतकी मेहनत घेतली होती, म्हणजे योगा आहे, लाठीकाठी आहे, तलवारबाजी आहे, ह्याचे सगळ्याचं प्रशिक्षण घेऊन हॉर्स रायडिंगचं पूर्ण प्रशिक्षण घेतलं गॅलपिंगपर्यंत. आणि एक असा इन्सिडेंट झालेला शूटच्या वेळेला, म्हणजे तो आता सोशल मीडियावर पण येईल जेव्हा फिल्म रिलीज होईल त्यावेळेला, की आमचे सगळे कॅमेरे लागलेत, 3 कॅमेरा सेटअप लागलेला आहे, ड्रोन तिच्या समोर चाललाय, साईडने एक ड्रोन चाललाय, गोप्रो लागलाय, असे 6 कॅमेरे एका वेळेला लागले होते. आणि ती घोड्यावर बसलेली
एका हातात तिच्या लेफ्ट हँडनी तिने लगाम पकडला होता, राईट हँडमध्ये तलवार होती. आणि घोडा म्हणजे जसं आशय म्हणाला घोडा आपल्याला चालवतो, तो इन्सिडन्स त्या क्षणाला तिच्याबरोबर झाला. त्यावेळेला अख्खं युनिट 150चं आमचं युनिट इतकं शॉकमध्ये होतं, कारण की त्या घोड्यानी चालवायचा तिला प्रयत्न केला, म्हणजे तो उधळला आणि ती ऑलमोस्ट हॉरिझॉन्टलची वर्टिकल झाली होती कम्प्लीट, आणि ती पूर्ण मागे मागे पडणार होती आणि तिने स्वतःला बॅलन्स केलं. म्हणजे खरोखर तो प्रशिक्षणाचा भाग होता, त्याच्यामध्ये ह्युमर पण होतं, पण तेवढंच आमच्या अख्ख्या युनिटला तेव्हा एवढं टेन्शन आलं होतं की ही आता जाते की काय. आणि तिचा एक्सपिरियन्स आहे का? ॲक्च्युली झालं असं होतं की पहिल्या टेकला घोड्याला कळलं होतं की आपल्याला आधी ट्रॉट करायचं आणि मग गॅलप करायचंय. आणि मग म्हणजे आपण असं मी त्याला सिग्नल दिलं होतं की आधी तू पिकअप घे बाबा आणि मग आपण पुढे जाऊन दौडायचंय. तर पहिल्या टेकला व्यवस्थित घोड्याने केलं, कारण की त्याला तेव्हा माहित नव्हतं की काय अपेक्षित आहे त्या घोडीला. दुसऱ्या टेकला तिला कळलं की आपल्याला उधळायचंय डायरेक्ट, तर ती चालली नाही, धावली नाही, ती डायरेक्ट उधळली. आणि त्याच्यासाठी मी तयार नव्हते. मला वाटलं आता मगाशी आपण जे केलं तेच करायचंय बरं का, हे मी तिला समजवलेलं आहे. पण नाही, तिला माहिती होतं की आपल्याला डायरेक्टली उधळायचंय. त्यामुळे तिने 1, 2, 3 पावलं न घेता डायरेक्ट चौथी उडीच मारली. आणि माझ्या एका हातात तलवार. तर गंमत अशी की माझा एक पाय रिकिबीतनं बाहेर आला आणि पाय माझं डोकं आणि माझी तलवार हे एका लाईनीत होतं. इमॅजिन करा. आणि हे सगळे माझ्यापासनं एक साधारण 250 मीटरवर दूर होते, त्यामुळे कुणीही आत येऊ शकत नव्हतं. बरं, तिकडनं शॉट चालू असताना मला जेव्हा तो धसका बसला तेव्हा मला अंदाज आला की काहीतरी होऊ शकतं. पण मी बॅलन्स केल्या एक हात वर केला की 1 मिनिट मी ओके, कोणी येऊ नका, कंटिन्यू करा. आणि मी परत आले. पण येस, अनेक असे किस्से घडू शकतात ज्याच्यातनं आपण पडू शकतो आणि मग भरपूर दुखापत होऊ शकते. फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. हो. आणि ना अजून एक असंच आम्ही मगाशी जे आता प्रशिक्षण घोड्याचं जे आहे ना, तर आम्ही दोघं साधारण सिमिलर वेळेला जायचो मागे पुढे घोड्याचं प्रशिक्षण घ्यायला. आणि ना सोनालीला पहिले काही दिवस सांगायला लागतं की घोडा म्हणजे माणूस नाहीये, त्याला तू सिरी नाहीये की हॅलो सिरी म्हणल्यावर तो थांबतो वगैरे, असं नाहीये. त्याला लगाम बोलायचे ती घोड्याला थांब म्हणायची, तो नाही थांबत. त्याला लगाम ओढावा लागतो, त्याला काहीतरी कमांड द्यावी लागते, मग तो थांबतो. हे तिला पहिले 3 ते 4 दिवस यातच गेले, कारण की ती घोडा चालायला लागला की थांब 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 करून ओरडायची. अरे म्हटलं असं नाही थांबत तो. तर मला वाटतं की ते तिला अनुभव त्या प्रसंगाच्या वेळेस नक्की आठवला असेल की त्याला. हो नाही. आणि फॉर्च्युनेटली मला त्या क्षणी सुचलं की ती तलवार फेकून आपण लोकांना थांबून लगाम दोन्ही हातांनी ओढायला पाहिजे. कारण की त्याच्या 2 दिवसाआधी आमच्या सेटवरती असा किस्सा झाला होता की एका कलाकाराने शेवटपर्यंत तलवार सोडलीच नाही आणि मग तो पडला. म्हणजे अशा वेळेला तलवारीने सुद्धा आपल्याला वार होऊ शकतो, घोड्याला वार होऊ शकतो, आणखी काहीतरी मेजर ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. पण ते त्या क्षणी सुचणं खूप गरजेचं आहे की लगाम ओढणं खूप महत्वाचं योग्य वेळी. आमच्या चित्रपटात एक डायलॉग आहे की घोडा जर का उधळला आणि कालदरीत गेला तर मग घोड्याला आपण दोष देऊ शकत नाही. दोष आपला असतो, कारण आपण लगाम नीट धरलेला पकडलेला नसतो आणि आपण ती लगाम वेळेत खेचून थांबवलेली नाही, तर आपली चूक आहे. सो असंच आहे, तुम्ही घोड्याला अजिबात रादर कुठल्याही प्राण्याला कमांड नाही देऊ शकत. प्रत्येकाची आपली एक साईन लँग्वेज असते, ती शिकवणं आणि मग त्यानुसार आपल्याला. पण असे खूप कमालीचे कलाकार आहेत जे अनेक वर्ष, फॉर एक्झाम्पल डॉक्टर अमोल कोल्हे, जे अनेक वर्ष असे आपण सगळ्यांनी त्यांची कामं पाहिली आहेत, तर त्यांनी खूप वर्ष प्रशिक्षण घेतलं आहे. आता त्यांच्याकडे स्वतःचा घोडा देखील आहे आणि त्यांना कळतं. पण तितकी वर्ष प्रशिक्षण घ्यायला आपल्याला 4 तरी ताराराणी करायला लागतील. पण येस, इट्स अ प्रोसेस आणि शॉर्टकटमध्ये या गोष्टी होत नाहीत. तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारते, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. थोडासा घोड्यांचा अभ्यास काही कारणाने माझा झाला आयुष्यात, तर त्याच्यात जात नाही. पण घोडेस्वारी हे एक खूप जबरदस्त व्यसन आहे, लागलं तर ॲडिक्शन आहे. आणि त्या घोड्यांशी सुद्धा एक रिलेशन तयार होतं. तो खूप भावूक आणि असा प्राणी आहे. डोळ्यातून बोलतो, कानातून बोलतो. तुमच्या स्पर्शातून तुमच्या दोघांपैकी कुणाचं असं रिलेशन झालं होतं का? आशयचं, कारण तो प्राणीप्रेमी आहे आणि मी प्राणीभित्री आहे.
सोनाली आणखी एक प्रश्न आता ती नवीन एक हा, शब्द ऍड झाला त्या आशय बोलायचा घोड्यांशी मी पण बघितलेलं आहे. हा पण तो मी गप्पा मारायचा पण मी त्याच्यावर प्रेम थांब करायचं. बोलायचा नाही, तो रितसर बोलायचा. हा म्हणजे त्याला मी थांब नाही म्हणायचो कारण त्याला मला माहिती होतं त्याला काय सांगितलं की कळतं. पण एक छान छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला दरम्यान कळलं की त्याला गुळ खूप आवडतो घोड्याला, पार्लेजीची बिस्किट, ग्लुकोज खूप आवडतं घोड्याला, तुम्ही त्याला ते द्या. ऑल्सो आमच्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला हे कळलं की घोड्याला त्याच्या पाठीवर बसलेला माणूस, त्याची मांड किती स्ट्रॉंग आहे की त्याची कमांड मला तो त्याला मी पेलवणार आहे आणि मला तो झेलू शकणार आहे त्याला कळतं. आणि हेही कळतं, आपण घाबरलो की घोड्याला आधी कळतं की मागे बसलेली व्यक्ती घाबरलाय. ही घाबरली, मग ती जास्त घाबरायला लागते घोडी. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या दरम्यान, तर ती आय थिंक प्रोसेस आहे. आणि हार्टबीट जर आपण ओळखू शकलो आणि असं छान गोंजारलं खूप वेळ, खूप मैत्री केली ना, तर ती मैत्री आयुष्यभर टिकू शकते प्राण्यांबरोबरची. हेही तेवढंच आहे. अगदी खरं आहे. ऑलिम्पिकमध्ये इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स हा एक स्पेशल हे आहे युरोपियन याच्यात. आणि मी बघितलं ते जे शो जम्पिंग किंवा ड्रेसाज हे सगळं करतात आणि त्यांनी छान परफॉर्मन्स केला की तो प्रत्येक घोडेस्वारनं अगदी आपल्या लहान मुलाचं कौतुक करावं तसं त्याच्या पाठीवर किंवा असं टॅप करतो. आणि आपण स्वास्थ्यच्या अंतर्गत बोलतोय, तर मला हे सांगायला आवडेल की हॉर्स रायडिंग ही फिजिकल ॲक्टिव्हिटी नंतर आहे, ही आधी इमोशनल मेंटल ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे तुम्ही सायकोलॉजिकली त्या प्राण्याबरोबर आधी कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. मग पुढे घोडा चालवणं, थांबवणं, पळवणं हे सगळं नंतर येतं. सो इट्स मोर ऑफ, इट ऑल्सो टीचेस यू की कसं कनेक्ट व्हायचं, कसं स्वतःला कंट्रोल करायचं, कसं त्या प्राण्याला पण मेंटली आणि इमोशनली कसं कंट्रोल करायचं. सो आय थिंक नॉट जस्ट घोडेस्वारी पण शिवकालीन युद्धकला ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण आपल्या करिक्युलममध्ये ठेवू शकलो आजच्या, तर प्रत्येक लहान मुलाला, मुलीला शाळेत किंवा बाहेर देखील ह्या जर आपण प्रशिक्षण देऊ शकलो या गोष्टींचं, तर अनेक पुढे जाऊन नॉट जस्ट टू प्ले ऑलिम्पिक्स किंवा अशा काही खेळांमध्ये पडायची गरज नाही आहे, नुसतं आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील त्याचा भरपूर उपयोग होऊ शकतो. अगदी. राहुलजी, तुम्हाला प्रश्न आहे चित्रपटाच्या संदर्भामध्ये. इतकी या व्यक्तिरेखेतलं तुम्हाला काय भावलं? तुम्हाला असं वाटलं की नाही आपण म्हणजे आहेच ती व्यक्तिरेखाच अशी आहे की चित्रपट करावा, तरी पण काहीतरी असं असतं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि नंतर मग छत्रपती राजारामांनंतर म्हणजे तारा राणींचा विषय घेण्याचं कारण हेच होतं की तिच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे 4 स्तंभ होते. तिचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. ते 4ही स्तंभ तिच्या लहान वयामध्ये, म्हणजे तिचं जे वय होतं त्या हिशोबाने तिच्या वयाच्या 1700 मध्ये राजाराम गेले आणि ते 4ही स्तंभ गेले आणि ती फक्त एकटी होती. आणि त्याचाच मोगलांना, औरंगजेबाच्या टीमला, जेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की आता आपण आरामात स्वराज्य मिळवू शकतो, आणि तिची जी ती फाईट आहे तिच्याबरोबर संताजी धनाजी होते, सगळ्यांची मिळून जी फाईट होती त्याच्यामध्ये एक स्त्री म्हणून तिने जी फाईट केली. रादर आत्ता प्रत्येक लहान मुलीला, जसं सोनानी सांगितलं की हे प्रशिक्षण शाळांमध्ये दिलं गेलं पाहिजे, तर तिची जी फाईट आहे ना ती मला भावली होती आणि त्यासाठी माझा हट्ट होता की मला ही फिल्म करायची. अगदी. म्हणजे आपण स्वास्थ्यमच्या या व्यासपीठावर बोलतो आहोत. मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य, सर्व प्रकारचं स्वास्थ्य. त्यामध्ये मानसिक कणखरता हा गुण सगळ्यात महत्त्वाचा आहे. मला वाटतं या व्यासपीठावरून आपण आवाहन करूया की ही मानसिक कणखरता काय असते आणि ती प्राप्त करण्यासाठी तरी हा सिनेमा बघावा. कारण या व्यक्तिरेखेतून आपल्याला तेच शिकायला मिळतं की कुठलाही पुरुष आयुष्यात नाही आणि औरंगजेबासारख्या ताकदीच्या महाबलाढ्य राजाविरुद्ध एक स्त्री उभी राहते आणि त्याला जिंकू देत नाही. सो आणि त्यांनी सर्व जेवढे पण किल्ले मिळवले होते ते फक्त 3 वर्षात तिने परत आणले, जिंकले. म्हणजे कधी कधी आपण जिंकण्यापेक्षा समोरच्याला जिंकू द्यायचं नाही आणि तोपर्यंत लढत राहायचं, याच्यासाठी सुद्धा एक वेगळीच जिगर लागते. आणि ती जिगर मला असं वाटतं तारा राणींची जी आहे ती या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येईल. 1857 मधली एक लढाई लढलेल्या राणी लक्ष्मीबाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ही 7-9 वर्ष सलग औरंगजेबाला जिंकू दिलं नाही ज्या स्त्रीने मराठा साम्राज्यात,
तिची गोष्ट लोकांना माहीत नाही आणि ती आम्ही मोठ्या पडद्यावरती आणण्याचा प्रयत्न करतोय, अतिशय प्रामाणिक प्रयत्न. अगदी शेवटचा प्रश्न या चित्रपटातला साठी. महत्वाची तारा राणीची भूमिका तू केली आहेस सोनाली. आपण सगळेच म्हणजे तुम्ही अभिनेते आहात, अभिनेत्री आहात. एखादी व्यक्तिरेखा करत असताना खरं यश तेव्हा मानायला पाहिजे की तुम्ही ती व्यक्तिरेखाच होऊन जाता आणि लोकांना असं वाटतं की आपण सोनाली कुलकर्णी नाही बघत आहोत, आपण तारा राणी बघतो आहोत. तू स्वतःला काय म्हणते की तू कितपत यामध्ये यशस्वी झाली आहेस? नाही, मला नाही वाटत आहे याचं उत्तर मी देऊ शकते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकच याची पावती देतील, पोचपावती देतील. आपण केवळ प्रयत्न करू शकतो तिथपर्यंत जाण्याचा. शेवटी मायबाप रसिकच ठरवतात आपण पोहोचू शकलो की नाही. त्यामुळे हा हक्क, हा अधिकार त्यांचा मी हिरावून घेणार नाही. मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ शकतो, कारण ती स्वतः सुद्धा एक वॉरियरच आहे रिअल लाईफमध्ये. ती वागते तशीच आमच्या सगळ्यांशी. म्हणजे आणि या व्यक्तिरेखेनंतर आणखी फरक पडला असेल. मगाशी ती म्हणाली ना की कोणा पुढे जाऊ द्यायचं नाही, कंट्रोलमध्ये ठेवायचं, आम्ही घोडे आहोत, त्यांच्यावर बसायचं, उठ म्हटलं तर उठ, बस म्हटलं तर बस. शी नोज एव्हरी कॅरेक्टर व्हेरी वेल. आम्हाला ती बरोबर घोड्यांसारखं तिला लगाम माहिती आहे, तिला सगळं माहिती आहे. आणि मेंटल गेम नाही म्हणणार, मेंटल ते वॉरफेअर असतो ना. आज सोनाली बाकी कोणाचाही फोन आला तर मी जनरली डायरेक्ट उचलतो. हिचा फोन वाजला की मी विचार करावा लागतो हिचं काय कारण आहे आपल्याला फोन करण्याचं. तिने ती गोष्ट आम्हाला शिकवली इन अ वे. याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की मी ज्या बॅकग्राऊंडमधनं आली आहे, ज्या क्षेत्रातनं आली आहे, ज्या पार्श्वभूमीतनं आली आहे, मला काहीही असं सिल्वर प्लेटमधनं मिळालेलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी झटावं लागलं आहे. आणि एक गोष्ट एवढंच मला या सगळ्या प्रवासातनं मी शिकली की आपल्यासाठी कोणी लढत नसतं. स्वतःची लढाई आपल्यालाच लढावी लागते आणि ती शेवटपर्यंत लढावी लागते. ते जिंकलो नाही जिंकलो तरी चालेल, पण समाधान हे पाहिजे की आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढलो. आणि मग ते चित्रपट प्रदर्शित करताना असेल किंवा माझ्या वैयक्तिक नवऱ्याबरोबरच्या रोजच्या जगण्यात असेल, पण आपला लढा हा कायम सुरू ठेवायचा आणि त्याच्यासाठी कोणी येणार नाही. क्या बात आहे. पण हे सगळे माझ्याबरोबर आले हे तितकंच महत्वाचं आहे. हा अत्यंत महत्वाचा हे दोन लोक आणि ही संपूर्ण टीम. आणि मला या निमित्ताने शेवटचं जाता जाता हे म्हणायचं आहे की माझ्या इतपत म्हणजे माझं काम हे तुम्ही जज करालच, पण यसुबाई म्हणून सुरभीने अप्रतिम काम केलंय. म्हणजे मी खरंच सिनेमा पाहिला आहे आणि आय एम सो ग्लॅड की ती या चित्रपटाचा अतिशय महत्वाचा एक भाग आहे. आणि त्याच बरोबरीने आशय कुलकर्णीने देखील अत्यंत अप्रतिम असं काम केलंय, नवीन जरी असला तरीही. आणि दिग्दर्शकाचं काम हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे आमचे कॅप्टन ऑफ द शिप हे जरी कमी बोलणारे आणि मृदू स्वभावाचे असले तरीही त्यांच्या कामावरती असलेली जी पकड आहे ती अत्यंत घट्ट आहे. आणि आमच्या बरोबरीने उभा असलेला अक्षय, या सगळ्यांशिवाय आणि जी लोक आता इथे उपस्थित नाही आहेत अशी भरपूर मोठी टीम आहे. त्या संचाशिवाय समोर बसलेले आमचे प्लॅनेट मराठीचे मनाली आणि भरत असतील, किंबहुना एक मोठी 250 लोकांची टीम आहे. तारा राणी जरी एकटी समोर उभी असलेली दिसली तरी तिच्या मागची जे सैन्य आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते आम्हाला खूप महत्त्वाचा जो पाठबळ आहे तो लाभलेला, म्हणून आम्ही हा चित्रपट पूर्ण करू शकलो आणि लवकरात लवकर प्रदर्शित करू. प्रदर्शनाची तारीख लवकर जाहीर करू. आणि 3 पैकी 3 आर्टिस्ट जे आता इथे दिसत आहेत ते तिघही पुण्याचे आहेत. त्याच्यामुळे इस बात के लिए थोड़ा जोर से तालियां होनी चाहिए. कम ऑन पुणे. असं आवाहन करता आम्ही येईल पिक्चर की बनवत असताना प्लॅनच असा केला की पुण्याच्या आर्टिस्टनाच घेऊन करायचा. नाही, आवाहन असं करता येईल की शिवाजी महाराज हे प्रत्येकाचा अभिमान आहे. त्यामुळे शिवाजी महाराज हे ज्यांचा अभिमान आहे त्या प्रत्येकाने, मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने आणि विशेषतः प्रत्येक आईनी आपल्या मुलीला दाखवावा असा हा सिनेमा असेल. त्यामुळे मला एक पब्लिक पोल घ्यायचा. तुम्ही आता इथे साधारण 200-250 लोक आहेत मला वाटतं. प्रत्येक जण मला जोरात तुम्ही स्वास्थ्य आहे ना आपलं स्वास्थ्यम. मी एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही द्या. तुम्हाला छत्रपती तारा राणी हा सिनेमा जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये का मार्चमध्ये आलेला आवडेल? ते म्हणतील उद्याच प्रदर्शित करा, हो की नाही? जानेवारी आलाय उत्तर बरोबर. जानेवारी का फेब्रुवारी नको? व्हॅलेंटाईन्सच्या नंतर वगैरे नाही? मार्च?
जानेवारीच. परीक्षा असतात मुलांच्या फेब्रुवारी नंतर. जानेवारी, ठीक आहे. ओके, चला जानेवारीत रिलीज करून टाकू. ऑलराइट, एक बार सब लोग खड़े हो जाएंगे, साथ में फोटो लेंगे. दिस इज टीम छत्रपति तारारानी. लेडीज एंड जेंटलमैन, एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. कम ऑन. अक्षय बरदापुरकर जी, सुरभि हांडे, आशय कुलकर्णी, राहुल जाधव साहब, एंड ऑफ कोर्स सोलानी कुलकर्णी. लेट्स लुक एट द कैमरास. आता सगळे उभे राहिलेच आहेत, तर एक छोटीशी विनंती आशेने केली आहे. आपण गारद म्हणूयात आणि आमच्या या कार्यक्रमाला जे संपूर्ण शिवभक्तांना मी विनंती करीन उभं राहण्यास. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की. नमो पार्वती पदे. हर 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 हर. धन्यवाद.